शेतकऱ्यांना. रयतेच्या राजाला त्यांच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही. तो अथांग आहे सागरा समाजचा छत्र म्हणजेच आभाळा समाज. जो तो सूर्याची शान, मराठ्यांचा धगधगता स्वाभिमान आणि काळीज आहे. सह्याद्री त्याच्या शंभूचा अभिमान, महाराष्ट्राचं देवरा त्याचं पहिलं स्थान. महाराष्ट्राचा जो भगवा आसमंत आहे, कृपावंत आहे, त्याच्या खुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखील उदयास आलं. त्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब. पण मुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले आणि त्यांचा इतिहास आठवल्यावर डोळ्यातून पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही ते छत्रपती शिवाजी महाराज. पित्याने निर्मिती केलेले स्वराज्य फक्त रक्षण केले नाही, तर पित्याने निर्मिती केलेले स्वराज्य 10 पटीने वाढवले असे ते शंभूराजे. म्हणतात ना, नियमितीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाब बनू नका. नियमितीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाब बनू नका. कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा. कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा. कोणी नडला असेल तर त्याला मराठ्यांची जात दाखवा. मराठ्यांची जात दाखवा. अनेक लोक सांगतात की प्रेमाचं प्रतीक ताजमहाल आग्र्याचं नाही हो. प्रेमाचं प्रतीक कशाला म्हटलं जातं, तर जेव्हा सह्याद्रीवर उभारलेले गरगोट, त्या गरगोटावर सांडलेलं माझ्या मावळ्यांचं रक्त, हे सर्वात मोठं मराठ्यांचं प्रेमाचं प्रतीक. वाघ आणि माणसे उगं कोणाच्या नांदाला लागत नाही. वाघ आणि मराठे उगं कोणाच्या नांदाला लागत नाही. जर आमच्या नांदाला कोणी लागलं तर त्याला फाडल्याशिवाय सोडत नाही, फाडल्याशिवाय सोडत नाही. तुम्हाला जर माझं भाषण आवडलं असेल तर लाईक, सबस्क्राईब. थँक्स.